आणि परत पण काय काय वेळेला याड्यासारखंच बोलतात. आता काल ते म्हणाले की मुंबईमध्ये जर मराठी माणूस टिकायचा असेल तर निम्मी घरं 50% घरं कोणत्याही बिल्डरनी बांधली तर त्यातली 50% घरं ही मराठी माणसाला राखून ठेवा. गुरुजी, म्हाडाची 40,000 घरं पडू नये. किती? 40,000. का? विकत घ्यायला माणसं नाहीयेत. पाठवा ना तुमची मराठी माणसं विकत घ्यायला तयार असतील तर. मग आणखीन एक मागणी करा गुरुजी. तुम्ही असं म्हणा की 50% मराठींना नाही तर जी काय किंमत असेल त्याच्या 50% किमतीत मराठी माणसाला घरं द्या. कोण बिल्डिंग धंद्यात जाईल, कन्स्ट्रक्शन धंद्यात जाईल, कोण बिल्डिंग डेव्हलप करेल? आज मी ज्या ज्या बिल्डिंगमध्ये कुठे आहे तिथे बघतो की 99% फ्लॅट्स हे अमराठी माणसांचे आहेत. त्यांना ते परवडतात. गरिबांना जे परवडतात ते पण ते घ्यायला तयार नाहीत.